अपमान करण्यासारखा हा विषय आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जर सेनेचा अपमान करणारे या देशामध्ये नेते असतील तर निश्चितपणे अशांच्या समोर प्रश्नचिन्ह लागणं हे स्वाभाविक आहे। पण काल प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं की कदाचित बोलणारे नवीन आहेत म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही ते बोलून राहिले, अशा प्रकारची जी शंका त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे ती योग्य वाटते। असं हे जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता, याचा मी निषेध करतो, याचा धिक्कार करतो, या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो। आणि काल माननीय पंतप्रधानांनी पूर्णपणे काँग्रेसला एक्सपोज केलेलं आहे आणि जी भाषा पाकिस्तान बोलतंय तीच भाषा काँग्रेस बोलतंय हे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्या समोर स्पष्ट केलंय। रक्षा मंत्री महोदय आणि विदेश मंत्री महोदय यांनीही कशा प्रकारे आमची विदेश नीती राहिली, जगातल्या 193 देशांपैकी फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं आणि पाकिस्तान आमचं काही वाकडं करू शकला नाही। मात्र भारताने पाकिस्तानच्या एअरफील्ड या कशा नष्ट केल्या हे सगळं पुराव्यानिशी सांगितलेलं आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। गेल्या 2-3 आठवड्यांपासून राज्यातले काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडले। माणिकराव कोकाटे असतील किंवा इतरही असतील, कोकाटेंच्या विशेषत्वाने राजीनाम्याची मागणी झाली। तुम्ही काल कॅबिनेट नंतर काही किंवा कॅबिनेट मंत्र्यांना काही तुम्ही क्लास घेतला किंवा त्यांना काही सूचना दिल्यात असं काही? मंत्रिमंडळामध्ये आपण जे बोलतो ते बाहेर सांगायचं नसतं।